जय हिंद. मी ASP पंढरपूर. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने पंढरपूर पोलिसातील अनेक प्रतिबंधक कारवाया सक्रिय झालेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे 2 व्यक्तींना आम्ही MPDAची कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर 10 लोकांना आम्ही 55 आणि 56च्या अनुषंगाने तडीपार केलेले आहे व त्याचबरोबर 334 लोकांना आम्ही 1 महिने व 2 महिन्याच्या कालावधीकरिता तडीपार केलेले आहे व त्याचबरोबर 632 लोकांना 107ची नोटीस म्हणजे रिपीट ऑफेंडर्स व त्याचबरोबर 194 लोकांना आम्ही 110ची नोटीस देऊन त्यांना प्रतिबंधक कारवाई त्यांच्यावर केलेली आहे. त्याचबरोबर 36 लोकांना आम्ही दारूबंदी अधिनियमच्या अनुषंगाने 93चा बॉन्ड घेऊन त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे व त्याचबरोबर अनेक असे 600 ते 700 व्यक्तींना आम्ही नोटीस देऊन कुठल्याही अशा गोष्टींमध्ये पडायचं नाही याची आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे जे काही इलेक्शन आहे त्याच्यामुळे जे काही गुंड आहेत किंवा रॅडिकल एलिमेंट्स आहेत, क्रिमिनल एलिमेंट्स आहेत, त्यांना माझ्या स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही अशा गोष्टींमध्ये पडायची नाही आहेत. इलेक्शनच्या अनुषंगाने पोलिंग बूथमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, मोबाईल घेऊन कोणी जाणार नाही व त्याचबरोबर जो काही 100 मीटरचा जो आपला एरिया असतो त्याच्यामध्ये ज्यांनी वोटिंग केलेलं आहे ते लोक आढळणार नाही त्याची त्यांनी खात्री करायची आहे. जमावबंदी करणे अलाउड नाही आहे. त्याचबरोबर प्रचाराचे जे काही चिन्ह असतील त्याचं वाटप करणे ही इलिगल आहे. जर असं केलंस व त्याचबरोबर पैसे वाटप आहे, बूथ कॅप्चरिंग सारखे विषय आहे, दमदाटी करणे, वोटर्सवरती दबाव आणणे, अशा प्रकार जो आहे तो कोणीही करू नये. त्याचबरोबर पोलीस कर्मचारी व जे होमगार्ड्स आहेत जे त्या ठिकाणी डिप्युटेड आहेत त्यांचे सूचनांचं पालन करणे हे आपल्याला बंधनकारक आहे व आचारसंहिताचे जे वेगवेगळे नियमावली आहे त्यांचंही पालन आपल्यावरती करणे आहे. जर कोणी ह्या गोष्टींची दखल जर घेत नसेल, कोणी जर यांचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावरती आम्ही मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन व त्याचबरोबर इलेक्शनचे जे काही लॉज आहेत, BNSSचे लॉ आहे, BNSचे लॉ आहेत, त्यांच्यावरती त्याचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करू आणि कोणाचीही याच्यात गय केली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. जय हिंद.